मित्रांनो 7 मेला जी नीटची एक्झाम झाली 2023च्या, तर त्या नीटचा रिझल्ट जो आहे तर तो जवळपास 13 जूनला पब्लिश करण्यात आलेला होता। आणि जो रिझल्ट आहे तर त्या रिझल्टमध्ये जर आपण विचार केला तर 720 पैकी 720, तर एवढा स्कोर आणणारे फक्त 2च विद्यार्थी होते। त्याबद्दल चर्चा तर या व्हिडिओमध्ये करतोय आपण। पण सोबतच तुम्हाला माहिती आहे का की मागच्या वर्षी नेमके किती फॉर्म भरले गेलेले होते, त्यापैकी किती मुलं हजर होते, त्यापैकी किती मुलं ॲब्सेंट होते, महाराष्ट्रामधून नेमके किती फॉर्म भरले गेलेले होते आणि महाराष्ट्रामध्ये टोटल एक्झाम देणारे मागच्या वर्षीचे मुलं नेमके किती होते, सर्व चर्चा या व्हिडिओमध्ये आपण आज करतोय। बघा, जर समजा आपण मागच्या वर्षीचा विचार जर केला 2023चा, तर जे रजिस्ट्रेशन झालेले होते संपूर्ण म्हणजे नीटसाठी एक्झामसाठी टोटल रजिस्ट्रेशन तर ते होते मित्रांनो 20,87,462, 20,87,462 एवढे टोटल नंबर ऑफ रजिस्ट्रेशन झालेले होते। विद्यार्थ्यांनी एवढे टोटल रजिस्ट्रेशन केले आणि महाराष्ट्रानं एक हायेस्ट या ठिकाणी आपल्याला नंबर त्या ठिकाणी आणलेला दिसतो। महाराष्ट्राचे टोटल रजिस्ट्रेशन सर्वात जास्त होते। यापैकी इतर स्टेटच्या तुलनेनं महाराष्ट्रामध्ये हायेस्ट रजिस्ट्रेशन महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी केलेले होते। तर महाराष्ट्राचा जो नंबर होता तर तो होता 2,77,903। बघा, महाराष्ट्रातले 2,77,903 आणि बाकी इतर स्टेटचा जर आपण विचार केला तर जवळपास सर्व स्टेट जे येतात ते 2 लाखाच्या आतमध्ये आपल्याला दिसत आहेत मागच्या वर्षीचं। या वर्षीचा डेटा जेव्हा येईल तर तेव्हा आपण परत एक अपडेटेड व्हिडिओ बनवूया। पण जर मागच्या वर्षीचा विचार केला तर एवढे स्टुडंट होते 20,87,462, त्यापैकी महाराष्ट्रातले होते 2,77,903। पण जरी हायेस्ट रजिस्ट्रेशन महाराष्ट्रातले होते तरी महाराष्ट्रामध्ये असे विद्यार्थी होते का की ज्यांनी 720 पैकी 720 त्या ठिकाणी मार्क्स आणले, तर नव्हते। 2च विद्यार्थी की जे महाराष्ट्रामधले नव्हते ते इतर स्टेट मधले होते। महाराष्ट्राचा जो नंबर होता हायेस्ट तर तो होता 715। तुम्हाला माहिती आहे का तो विद्यार्थी नेमका कोणता होता, नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आता जो नंबर आहे 720 पैकी 720, तर एक विद्यार्थी आहे आंध्र प्रदेश मधला आणि दुसरा विद्यार्थी आहे तामिळनाडू मधला। रोल नंबर, विद्यार्थ्याची नावं, कॅटेगरी सर्व बघूया याच व्हिडिओमध्ये। बघा, जर समजा आपण टोटल प्रेझेंटचा जर विचार केला, एवढे फॉर्म भरले गेले तर हे आपण बघितलं, पण प्रेझेंट स्टुडंट नेमके किती होते, तर परीक्षेला जे गेले विद्यार्थी जे हजर होते तर ते होते 20,38,596 एवढे टोटल स्टुडंट जे आहे तर ते परीक्षेसाठी त्या ठिकाणी अपियर झालेले आपल्याला दिसतात। आणि जे ॲब्सेंट आहे तर यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल 48,866 हा जो नंबर आहे तर हा ॲब्सेंट स्टुडंटचा आहे, 48,866। आता हे ॲब्सेंट विद्यार्थी महाराष्ट्रामधले एवढे फॉर्म भरणारे विद्यार्थी, पण महाराष्ट्रामधून सुद्धा ॲब्सेंट होते विद्यार्थी आणि जे परीक्षेला गेले महाराष्ट्रामधून तर ते होते 2,73,819 एवढे विद्यार्थी परीक्षेला बसले महाराष्ट्रामधून। आता बघूया की जो रिझल्ट आला 13 जूनला तर त्यामध्ये जे 2 विद्यार्थी होते 720 पैकी 720 मिळवणारे, तर फर्स्ट नंबरचा जनरल कॅटेगरीवाला विद्यार्थी, आता या दोघांना सुद्धा ऑल इंडिया रँक 1च आहे, त्यामुळे फर्स्ट सेकंड असं आपण म्हणू शकत नाही। ऑल इंडिया रँक 1 720 पैकी 720 जो विद्यार्थी सुरुवातीला आपण घेतोय तर तो आहे प्रभंजन जे। ओके, प्रभंजन जे हा जो विद्यार्थी आहे तर हा आहे तामिळनाडू मधला आणि तामिळनाडू मध्ये याची जी कॅटेगरी आहे तर त्या कॅटेगरीमध्ये हा जनरल मध्ये येतोय आणि जनरल मधून तामिळनाडू मधला हा विद्यार्थी 720 पैकी 720 स्कोअर मिळवणारा प्रभंजन जे। आता जो सेकंड नंबरला आपण घेतोय हे दोन्ही विद्यार्थी एकच नंबरला आहे, पण जो सेकंड नंबरला आपण घेतोय ऑल इंडिया रँक 1च आहे आणि तो विद्यार्थी आहे मित्रांनो आंध्र प्रदेश मधला आणि याची जी कॅटेगरी आहे तर ती आहे ओबीसी एनसीएल आणि या विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क्स मिळवले। बोरा वरून मेल कॅन्डिडेट आहे दोन्ही सुद्धा, म्हणजे फिमेलचा या ठिकाणी उल्लेख नाही, मेलच कॅन्डिडेट आहे दोन्ही पण, आणि या दोन्ही विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 नीटचा स्कोर होता 2023 मध्ये। यावर्षी बघूया नेमकं काय होतं, पण महाराष्ट्रामधून जो हायेस्ट आहे तर तो 715 होता। नक्की सांगा की तुम्हाला तो माहिती आहे का की कोण आहे, तर जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा। हा एक फक्त आपल्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठीचा एक व्हिडिओ आहे, नक्कीच आपले विद्यार्थी या व्हिडिओनं मोटिवेट होतील, चांगला अभ्यास करतील। अगदी एक्झाम जवळ आलेली आहे तर त्या सर्वांचे पेपर चांगले जातील, चांगला स्कोर आणतील। आज आपण या ठिकाणी थांबूया। ओके, बाय।